90च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला आहे. मित्रांनो, बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री कामिनी कौशल यांचे वयाच्या 98व्या वर्षी निधन झाले आहे. 1946 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या कामिनी कौशल यांनी ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांपासून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी नदिया के पार, जिद्दी, नमुना, जेलर, शहीद, शबनम आणि नीचानगर यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. नीचानगर हा चित्रपट त्यांचा सुपरहिट ठरल्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांचे ऑफर्स घेतले. शहीद चित्रपटातील कामिनी कौशल आणि दिलीप कुमार यांची जोडी ही सुपरहिट ठरली व यानंतर हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र घरच्यांच्या विरोधामुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही, कारण दिलीप कुमार हे आधीच विवाहित होते. त्यानंतर कामिनी कौशल यांनी त्यांच्या मोठ्या बहिणीच्या पतीशी लग्न केले, कारण त्यांच्या बहिणीचे एका अपघातात निधन झाले होते. लग्नानंतर कामिनी यांनी त्यांच्या बहिणीच्या मुलांना जवळ केलं व त्यांचं एका सख्ख्या आईप्रमाणेच संगोपन केलं. लाहोरमध्ये उमा कश्यप म्हणून जन्मलेल्या कामिनी यांचे संपूर्ण कुटुंब उच्च शिक्षित होते. त्यांचे वडील वनस्पतीशास्त्रज्ञ होते. त्यांचे बालपण घोडेस्वारी, भरतनाट्यम, पोहणे आणि हस्तकला यांच्यात गेले. चेन्नई एक्सप्रेस, कबीर सिंग, दालसिंग चड्डा अशा चित्रपटात देखील त्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या. त्यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. तर आपल्या वायर मराठी न्यूजतर्फे या दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली.